छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगच्या घटनेने हादरला आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीच्या वडिलांनी आणि भावानं तरुणाची हत्या केली. लग्न होऊन अवघ्या 1च महिना झाला होता. तोच ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं राज्यात खळबळ उडाली आहे. प्रेम केलं म्हणून नव्या संसाराची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला. अमित साळुंके असं या तरुणाचं नाव असून तर विद्या कीर्तिशाही असं या पत्नीचं नाव आहे. विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला. विद्या बौद्ध समाजाची तर अमित गोंधळी समाजाचा होता. अमितच्या घरच्यांनी दोघांचं लग्न मान्य केलं. मात्र विद्याच्या वडिलांनी आणि भावाने हे लग्न प्रतिष्ठेचं केले आणि अमितची हत्या केली. विद्या आणि अमित दोघेही इंदिरानगरमध्येच लहानाचे मोठे झाले. बालपणीचे हे मित्र एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी पळून जाऊन पुण्यात विधिवत लग्न केलं. अमितच्या घरच्यांचा पाठिंबा मिळाल्याने ते परत आले. 13 जूनला त्यांनी लग्न केलं आणि लग्नाला 1 महिना झाला असतानाच 14 जुलै रोजी अमितवर भर चौकात हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमितला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान या घटनेतील पीडितेचा अर्थटाहो ऐकून मन सुन्न होतं. आमची स्वप्न एका सेकंदात चिरडली गेली. आमची स्वप्न खूप छोटी छोटी होती. मला खूप शिकवायचे होते. मी काय चूक केली? आवडीचा साथीदार निवडला, प्रेमविवाह केला. आता आरोपींना शिक्षा होऊन मला न्याय जरी मिळाला तरी माझा नवरा माझ्या दारात दिसेल का? माझे व्हायचे ते नुकसान झालं असा सवाल विद्याने केला आहे. विद्यानं प्रेमविवाह केला. त्यातून विद्याचे वडील आणि 2 भावांनी अमितची निर्घृणपणे हत्या केली. या धक्क्यातून विद्या आता सावरली आहे. मात्र तिला सतत भीती आहे आपले वडील आपल्यालाही संपवतील अशी भीती तिने व्यक्त केली आहे.